गौरी गणपती आपल्या घरी येण्या अगोदर आपल्या स्वयंपाकघरामध्ये अगदी गोडधोड पदार्थ आणि चटकदार पदार्थांची लगबग सुरू होते. अशा वेळी जो पदार्थ अगदी पटकन तयार होतो, हलका असतो आणि अगदी सर्वांच्या आवडीचा असणारा हा मुरमुऱ्याचा चिवडा. कुरकुरीत क्रिस्पी असलेले मुरमुरे आणि त्यावर खमंग तळून टाकलेली ही कुरकुरीत खोबऱ्याची काप असतील, कुरकुरीत शेंगदाणे असतील किंवा छान अशी लसूणाची फोडणी दिलेली हा मुरमुऱ्याचा चिवडा आणि अगदी कमी वेळात भरपूर प्रमाणामध्ये हा तयार होतो. चला तर मग गौरी गणपती स्पेशल आज आपण हा लसूणी मुरमुऱ्याचा चिवडा अगदी क्रिस्पी, खमंग, कुरकुरीत आणि अगदी थोडासा चटपटीत आणि झणझणीत कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. मुरमुऱ्याला रंग छान आलेला आहे. हा चिवडा दिसायला जेवढा छान दिसत आहे तेवढाच चवीला देखील थोडासा गोड तिखट झालेला आहे. त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात सण उत्सवच्या पारंपरिक दररोजच्या रेसिपीज, नाश्त्याच्या रेसिपीज, टिफिन रेसिपीज, रेस्टॉरंट रेसिपीज, त्याचबरोबर इथून पुढे येणाऱ्या खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज. नमस्कार, मी कविता. तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण गौरी गणपती स्पेशल खमंग आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहोत. त्यासाठी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे. आता हे मुरमुरे जे आहेत ते छान असे क्लीन करून घ्यायचे. त्यासाठी या मुरमुऱ्यामधील डस्ट आपल्याला काढून टाकायचे आहे. अशा पद्धतीने मोठे छिद्र असलेले चाळणीच्या सहाय्याने छान असे सर्व मुरमुरे आपण चाळून घेतलेले आहे. आता जाड तळ असलेली कढई घ्यायची. गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि थोडे थोडे करून हे मुरमुरे छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी कढई छान अशी अगोदर गरम करून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर सर्व मुरमुरे आपल्याला व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहे. मुरमुऱ्याचा रंग बदलून द्यायचा नाही, परंतु मुरमुरे मात्र छान असे क्रिस्पी झालेले असायला हवे. अगदी छान एकसारखं आपल्याला या ठिकाणी हलवत हे मुरमुरे भाजून घ्यायचे. मुरमुरे भाजण्यासाठीच फक्त थोडासा वेळ लागतो, नाहीतर राहिलेल्या सर्व चिवडा तयार करण्यासाठी अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये चिवडा तयार होतो आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार होणारा हा चिवडा अगदी चवीला देखील छान असा लागतो. छान असे आपले खमंग कुरकुरीत मुरमुरे भाजून झालेले आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मुरमुरे या ठिकाणी भाजून घेत आहोत. हे पहा, सर्व मुरमुरे या ठिकाणी भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला छान असं फोडणीचं साहित्य सर्व तळून घ्यायचं. या ठिकाणी तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरी देखील करू शकता, परंतु मी शॅलो फ्राय करणार आहे. या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकल्यानंतर छान अशी 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहे. मंद गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये कुरकुरीत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे कुरकुरीत भाजले, तळून घेतले म्हणजे ते चिवडा खाताना जेव्हा दाताखाली येतात तेव्हा ते आणखीन छान असे लागतात. त्यामुळे या ठिकाणी शेंगदाणे तळून घेत असताना छान अशी कुरकुरीतच तळून घ्या. तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत शेंगदाणे तळून झालेले आहे. आता हिरवी मिरची तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता, परंतु हा चिवडा जो आहे तर लहान मुलांसाठी बनवत आहे. घरात लहान मुले आहे आणि ते जेव्हा चिवडा खातात त्यावेळेस हिरवी मिरची वगैरे काढून खात नाही आणि मिरच्या थोड्याशा तिखट आहे, त्यामुळे थोड्याशा आकार आणि मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता देखील तेल टाकून छान असा शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता या ठिकाणी सर्व साहित्य प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे आणखीन जास्त आवडत असतील तर तुम्ही आणखीन जास्त घालू शकता, परंतु या ठिकाणी साधारणतः अर्धा किलो मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी मी साधारणतः 150 ग्रॅम एवढे हे शेंगदाणे होणार आहे एवढे घेतलेले आहेत. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालणार आहे. तेल टाकून छान असा क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता आपला तळून तयार झालेला आहे. आता हा कढीपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे. कढीपत्ता देखील छान क्रिस्पी होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्यामधील जे तेल आहे ते देखील छान असं आपल्याला ड्रेन करून घ्यायचं. हे पहा, खूप छान क्रिस्पी असा कढीपत्ता झालेला आहे. त्यानंतर हा कढीपत्ता कधी वापरायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ड्रायफ्रूट्समध्ये या ठिकाणी काजू आणि बदाम घेतलेले आहे. साधारणतः 7 काजू आणि 9 ते 10 बदाम घेतलेले होते. स्लाईस करून घेतलेले आहे. छान असे तेलामध्ये तळून घेतले. आता खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान असं क्रिस्पी या ठिकाणी भाजून घ्यायचं. खोबरं भाजण्यासाठी मला साधारणतः 8 ते 9 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे.
सर्व जिन्नस भाजून झालेले आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्या फोडणीसाठी या ठिकाणी बारीक चिरलेला लसूण आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर दोन्ही ठेचून घेतलेल्या होत्या. त्यानंतर जिरं खूप जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे. तेलामध्ये सर्व छान असं आपल्याला परतवून घ्यायचं. या ठिकाणी लसूणचा जो वास असतो त्यामुळे हा चिवडा चवीला आणखीनच छान लागतो. त्यामुळे साधारणतः पाव वाटी एवढा लसूण घेतलेला होता. तर 1 चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली होती. त्यानंतर अगदी 3 चमचे एवढी हळद टाकलेली आहे आणि सर्व फोडणी आपण यामध्ये टाकलेली आहे. आता सर्व फोडणी या मुरमुऱ्याला छान अशी लावून घ्यायची. त्यानंतर अंदाज वाटल्यास तुम्ही पुन्हा एकदा थोडीशी हळद तेलामध्ये छान अशी तळून घेऊन तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये टाकायचं मीठ. त्यानंतर आपण या ठिकाणी गोडपणा येण्यासाठी यामध्ये साखरेची पावडर यामध्ये टाकलेली आहे. शुगर पावडर यामध्ये यूज केलेली आहे. त्यानंतर सर्व छान असं मिक्स करायचं. थोडासा टेस्ट करायचा. तुम्हाला जर मीठ किंवा साखर कमी वाटली तर तुम्ही ती कमी अधिक यामध्ये पुन्हा एकदा ॲड करू शकता. आणि हळदीचा जर कलर तुम्ही आता सुरुवातीला मिक्स केल्यानंतर हळदीचा कलर जर कमी आला तर पुन्हा एकदा तेलामध्ये थोडीशी हळद या ठिकाणी मी तेलामध्ये तळून घेऊन ती पुन्हा एकदा यामध्ये ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा 1 ते 1.5 चमचा हळद ॲड केली होती. त्यानंतर तळून घेतलेल्या सर्व जिन्नस यामध्ये टाकायच्या. फक्त कढीपत्ता आपल्याला सर्वात शेवटी टाकायचा आहे. अगोदर आपण सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, कारण कढीपत्ता खूप छान क्रिस्पी असा तळलेला असतो आणि त्याचा भुगा होऊ शकतो चिवडा मिक्स करत असताना. त्यामुळे कढीपत्ता सर्वात शेवटी मी टाकणार आहे. अगदी छान व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर कढीपत्ता अगदी अलगद हाताने आपण छान असा मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, मीठ थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं अर्धा चमचा मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे. साखरेची पावडर साधारणतः 3 चमचे साखरेची पावडर या ठिकाणी मी टाकलेली आहे पुन्हा एकदा. आणि त्यानंतर सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे. परफेक्ट असा या ठिकाणी आपला हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. छान असा दिसत आहे. चवीला देखील तेवढाच छान झालेला आहे. गौरी गणपतीच्या फराळामध्ये तुम्ही चिवडा कोणत्या प्रकारचा बनवला हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर हाईप करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप हे नवीन ऑप्शन आलेलं आहे त्यावर देखील क्लिक करा. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सोमवारपासून शनिवारपर्यंत इथून पुढे येणाऱ्या मोदकाच्या, नवरात्राच्या उपवासाच्या, दिवाळी फराळाच्या पूर्ण महिनाभर सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. म्हणजे रेसिपी जेव्हा मी यूट्यूबवर टाकते तेव्हा सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अगदी छान परफेक्ट असा रंग छान आलेला आहे. चवीला देखील छान असा मुरमुऱ्याचा चिवडा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशा छानशा गौरी गणपती फराळाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.